मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी रामजी सुभेदार लष्करात नोकरी करीत होते. लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढे काय हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे होता. भीमरावाच्या शिक्षणाचे काय, राहायचे कुठे आणि पुढे काय करायचे हे गहन प्रश्न त्यावेळी त्यांच्यापुढे उभे होते. आपल्या राहण्यासाठी एखादी कायमस्वरूपी ठिकाण असावे असे सुभेदारांना वाटत होते. हा विचार करत असतानाच दापोली जिल्हा रत्नागिरी येथे कायमस्वरूपी घर करावे आणि तिथेच कायम वास्तव्य करावे असा विचार सुभेदारांनी केला. दापोली निवडण्याचं कारण असं की दापोली येथे लष्करी तळ होता. लष्करातील निवृत्त झालेल्या लोकांना एक मोठा भूखंड सरकारकडून त्यावेळी मिळालेला होता. लष्करातून सेवानिवृत्त झालेले जवळपास 350 पेक्षा अधिक लष्करातील अधिकारी आणि कर्मचारी यांची घरं दापोली इथे त्यावेळी होती. मुलांना शिक्षणासाठी एक मराठी आणि इंग्रजी शाळाही तिथे होती. शिवाय लष्करातील सेवानिवृत्त झालेले नातेवाईक, मित्र आणि सहकारी त्यावेळी तिथे वास्तव्यास होते. या सर्व गोष्टीचा विचार करून सुभेदारांनी दापोली हे ठिकाण निश्चित केले. सन 1896 साली सुभेदार आपल्या कुटुंबासह दापोली इथे आले. दापोली इथे आल्यानंतर जे काही घडले याची कल्पना सुभेदारांना त्यावेळी नव्हती. त्यावेळी नक्की काय घडले याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. वर्ष होते सन 1896. सुभेदार आपल्या कुटुंबासह दापोली येथे दाखल झाले. त्यावेळी जातीव्यवस्था अत्यंत टोकाची होती. केवळ जातीव्यवस्थाच नव्हे तर लष्करात देखील उच्च नीचपणाची भावना अत्यंत तीव्र आणि टोकाची होती. लष्करात देखील पदनिहाय उच्च नीचपणाची भावना होती. म्हणजेच मेजर, सुभेदार, जमादार, तलवार बहादूर इत्यादी पदव्या धारण केलेल्या लोकांची घरं एका बाजूला आणि सर्वसामान्य कामगारांची, सर्वसामान्य लष्करातील नोकरांची घरे एका बाजूला अशी त्या ठिकाणची परिस्थिती होती. वरच्या पदव्या धारण केलेले लोक खालच्या पदावरच्या कर्मचाऱ्यांना कमी लेखत असत. या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात फाटाफूट झालेली होती आणि याचाच फटका रामजी सुभेदारांना त्यावेळी बसला. रामजी सुभेदारांनी घरासाठी जी जागा निश्चित केली होती ती जागा एका मेजरच्या घराच्या शेजारी होती. हे मेजर म्हणजे श्रीमंत होते, ते मिजाजखोर होते, पण सुभेदाराची परिस्थिती मात्र तशी नव्हती. सुभेदार मात्र पदाने आणि इतर सर्व गोष्टीने मेजरपेक्षा कमी होते. त्यामुळे रामजी सुभेदारांच्या घराकडे बघताना मेजर अत्यंत तुच्छतेने पाहत असत. सुभेदारांनी घरासाठी कलेक्टराकडे त्यावेळी अर्ज केला. तेव्हा शेजारील मेजर यांनी सुभेदारासोबत भांडण उकरून काढले. लहान सहान गोष्टीवरून त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. सर्व स्त्रियांनी मिळून भीमाबाईवर सामूहिक बहिष्कार टाकला आणि सर्वांनी मिळून सुभेदारांना घर बांधण्यासाठी परवानगी देऊ नये अशा आशयाचा अर्ज कलेक्टराकडे त्यावेळी सादर केला. नियमानुसार या प्रकरणाची चौकशी झाली. हे ठिकाण रामजी सुभेदारांना का देऊ नये याबाबतचं संयुक्तिक कारण विरोधकांना त्यावेळी देता आलेलं नाही. तेव्हा त्यांनी सुभेदार हे आमच्या पंथाचे नाहीत असे कारण देऊन सुभेदाराला तिथे घर बांधण्यासाठी विरोध केला. अशा परिस्थितीत रामजी सुभेदारांनी स्वतः कलेक्टराकडे भेट घेतली आणि सद्यस्थिती कलेक्टर साहेबांना समजावून सांगितली. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी घर बांधण्याची परवानगी कलेक्टर साहेबांकडून त्यांनी मिळवली देखील. विरोधी लोकांसोबत दररोज कटकट होत होती. या कटकटीतून सुटका मिळवण्यासाठी दापोली येथे घर बांधून राहण्याचा विचार सोडून देऊन आपण मुरबाड इथे जाऊन कायमस्वरूपी राहावे, अशी मुलीला घर बांधण्याचा विचार सोडून द्यावा आणि काही दिवस मुरबाडला जाऊन राहावे आणि नंतर योग्य ठिकाणी पाहून घर बांधून राहावे असा आग्रह सुभेदार रामजी यांच्याकडे भीमाबाईंनी केला. पण सुभेदारांनी तो विषय मांडला नाही. दापोलीला घर बांधून राहण्याचा विचार सोडून द्या हा सल्ला मुरबाडकरांनी देखील सुभेदारांना दिला, पण सुभेदार मात्र आपला निश्चय सोडायला तयार होईनात. दापोलीला मुलांचे शिक्षण पूर्ण झाले आणि मुलांना उच्च शिक्षण द्यायचे तुम्ही ठरवलात तर शिक्षणासाठी मुलांना दुसरीकडे ठेवावे लागेल. तेव्हा तुम्ही असे ठिकाण शोधून काढा की तिथे राहून मुलांचे शिक्षण पूर्ण करता येईल असा सल्ला मुरबाडकरांनी सुभेदारांना जेव्हा दिला तेव्हा तो सल्ला सुभेदारांना पसंत पडला. हा सल्ला पसंत पडल्यानंतर सुभेदारांनी स्वतः कलेक्टरांना पत्र लिहून असे कळवले की दापोली हे ठिकाण आपल्यासाठी नको, आपण मुंबईत राहिलो तर मुलांचे शिक्षण होईल असे सुभेदारांनी ठरवले.
एवढ्या मोठ्या कुटुंबाचा आणि मुलांचा शिक्षणाचा खर्च पेन्शनमधून होणार नाही, यासाठी आपणास नोकरी करावी लागेल, यासाठी रामजी सुभेदारांनी प्रयत्न सुरू केले. तेव्हा एका अधिकाऱ्याकडून उत्तर आले की सातारा येथे स्टोअर कीपरची जागा रिकामी आहे, तिथे अर्ज करा. अर्ज केल्यानंतर नोकरीसाठी बोलावणे आले. सर्व कुटुंब सन 1896 साली सातारा येथे दाखल झाले आणि दापोलीला कायमचा रामराम ठोकला.